कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पहिले पुष्प त्या देवाच्या चरणी, ज्या देवानं मला ही दुनिया दाखवली, ते माझे माय बाप, माझे आई वडील, आणि या कला क्षेत्रामध्ये मला शाहीर म्हणून घडवलं ते माझे गुरुवर्य आदरणीय शाहीर नारायण देवबाई यांना शाहीर मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मित्रांनो, ज्या अनुषंगाने शाहिरांनी कार्यक्रम केलाय त्या अनुषंगानेच कार्यक्रम करणार. वेळेची मर्यादा बुवा, वेळेची मर्यादा राखायला पाहिजे होती. हा काय गाव नव, मुंबई म्हणजे मुंबई. आई नका बाई नाही घेतल्याशिवाय पोटभर देतो, घेऊन जा की नाही व्हायचं तेवढं पोटभर देणार, पोटभर. आई नका बाई ना घेतल्याशिवाय जाईना, देणार पोटभर देणार, पाहिजे तेवढं घेऊन जायचं बुवा. पण परमेश्वराची बारीला सुरुवात ही परमेश्वराच्या नामस्मरणानेच करणार. म्हणून प्रथम केलं जाते ते परमेश्वराचं स्तवन या ठिकाणी सादर करतो. बघा, हॅलो मायबाप रसिकांना एक नम्र विनंती आहे. शिवाजी मंदिर नाट्यगृहातून व्यवस्थापन करण्यात आली एक सूचना आहे. आपण जर या नाट्यगृहामध्ये मुलांसाठी किंवा आपण काही खाद्यपदार्थ आणले असतील तर कृपया आतमध्ये आपण खाऊ नये. आपण इंटरव्ह्यूला किंवा बाहेर जातो तुम्ही वापरू शकता किंवा घेऊ शकता. एक पुन्हा एक नम्र विनंती, आपण एक थांबवावं कृपया. धन्यवाद. कलावंत छोटा दया प्रेम द्यावे, उभ्या जीवनाचे पांगे फिटावे. जिथे चूक माझी होते जराशी, तिथे रसिक राजा तुला उराशी. ही माया देशील का, हृदया
सर्वेश्वर ज्याच्या स्वरूपात सारे सुख सामावतं साऱ्या आसमंताच्या भक्तिसागरामध्ये वाहून गेला असा तो मानाचा उच्चनेचा आणि प्रभनेचा श्री गणपती गणराया या गणरायाला माझे पहिले नमन. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राच्या राज्य दैवत मित्रांनो आजकाल असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी नमस्कार व्हावे अशा नमस्कारांच्या जागा खूप कमी होत चालल्या आहेत. परंतु ज्यांचं नाव ऐकताच नमस्कार नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही ते म्हणजे राजमाता मासाहेब जिजाऊ. या विश्वामध्ये या विश्वामध्ये या त्रैलोक्यात 33 कोटी देवतांची कोट्यावधी मंदिरं असतील परंतु त्याची पूजा फार कमी लोक करतात. माझ्या राजाच्या माझ्या शिवबाचं एकही मंदिर नाही. कोट्यावधी लोक माझ्या राजाची पूजा करतात माझ्या राजाला पूजतात. असं देव ज्या देवामुळे देवाला देव त्याला काय कोट्यात काय देवाला देव देवळाचा कळस आणि अंगणात तुळस अस्तित्वात आहे. महान अशा राजाचे महान अशा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर धर्माने संभाजी महाराज यांना त्रिवार मानवता करतो. त्याचप्रमाणे माझ्या गावचे ग्रामदैवत पूर्वेला सह्याद्री आणि पश्चिमेला तामिळनाडू समुद्र यांना जोडणारा माझा राजा हा एका विशिष्ट प्रकारच्या आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरच्या विस्तीर्ण अशा तालुक्याला ठराविक काळात गंगामाईच्या पदस्पर्शाने पावन झालेली राजमाची गंगा गरम उन्हाळ्यात गरम पाण्याची कुंड आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ते झोपेश्वर जीव चंद्रपती निवडून मिळालेली ब्रिटिशांची वखार पाहायला मिळते तेही या राजाच्या तालुक्यात. तुम्ही काय मी काय मित्रांनो भाग्यवान या पावन भूमीला मी जन्मास झालो आणि हाच राजाचा तालुका अनेक कलावंतांना बुद्धिमत्तांना जन्म देऊन प्राप्तवंत आहे. या राजाच्या तालुक्यातच माझं छोटंसं तेरवणगाव या तेरवणगावच्या आई माऊली या तेरवणगावचे ग्रामदैवत आई जिवादेवी हे विघ्नेश्वर सिद्धेश्वरच्या चरणी नमस्कार होतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी उपस्थित या जो कलेचा जो आत्मा आहे या कलेचा जो आत्मा आहे तो मायबाप आपल्या चरणाची धूळ माझ्या मस्तकी लावून या रंगमंचावर आज शाहीर म्हणून उभा आहे. मुलाच्या सहकार्य खरोखरच चांगले संबोधन करायचे आशा पाहिजे आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आज माझ्या साथीनं संगीतदार वर्ग जो आहे ढोलकी बंधू ढोलकीकडून नितेश दादा लोखंडे त्यांचे मास्टर सतीश दादा सालवी बॅकटोपॅड स्वप्नील दादा गुरव कीबोर्ड मास्टर महेंद्र दादा फटकरे सर आमचे बंधू सुरेश दादा बाई यांनाही शाळेची पूजा करतो. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांमध्ये आज जो आम्हाला आमचा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली या गावचे 4 वार्ड विकास मंडळ पेडखळे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य अध्यक्ष सर्वांना शाहीर मुद्रा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आज आमचा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय त्यांचं नाव दादा आज माझा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय सावंत दादा तुम्हाला सुद्धा आमचा शाहीर मुद्रा करतो. मेडी मागणी सेवा करता निकामी छोटा कलाकार मंचावर उभा आहे. मोलाचं सहकार्य करून सर्व चांगल्याचा प्रस्ताव केल्याची आशा बाळगतो. आवर्जून या कार्यक्रमाला जे मंडळी उपस्थित आहे बघा नमन लोकांना अखंड भारत संस्थापक सन्माननीय आदरणीय श्री रवींद्रजी मटकर साहेब यांनाही शाहीर मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला विनायकजी राऊत साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आले त्यांनाही सुद्धा शाहीर मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र.
संसारात कुठे मिळेल का अन गुरुविना तुला मानवा मार्ग सुराचा कोण दारी का की तुझ्या जीवनाचा मोक्ष त्यांच्या चरणात आहे की तुझ्या जीवनाचा मोक्ष त्यांच्या चरणात आहे अन चुकला सदैवताना त्या तो श्रेष्ठ जगी होईल हो
छत्रपती शिवाजी अखंड हरिदास वारीचा गणपती बाप्पा प्रथम केलं जातं ते परमेश्वराचं स्तवन मित्रांनो या ठिकाणी झालेलं आहे. गाणं सुरुवात करतोय प्रत्येक कोकणकर हा. आजपासून मित्रांनो एक महिना आलाय. पुढच्या महिन्यामध्ये 27 तारीखला 27 ऑगस्टला आपल्या घरी गणराया विराजमान होणार आहे. प्रत्येक कोकणकर हा वाट पाहतोय त्या दिवसाची. स्तवन झालंय बघा, गाण्याला सुरुवात करतोय. म्हणायचं काय बघा, स्तवन आणि गण जरा होऊ दे, मुलांना थोडं बांधून द्यायचंय. आईना का पाहिना हो विघ्नेश बुवा जवळ ये जवळ. काय हाय दिसताय आहेत ना? हा जायचं नाही, तिथंच थांबायचं. जरा गण होऊ दे. गणाला सुरुवात करतो माझ्या मित्रांनो बघा. देहाचा चालक तू किती जरी माझा या देहाचा चालक तू मन घडविलीस दुनिया सारी या विश्वाचा मालक किती न तू गरिबांचा अन दुःखात साऱ्या जनाचा हे सुखदायक हो. चंदनाच्या पाटावरी बसविले तुझला घराचे मंदिर झाले आनंदी क्षणा जास्वंदीचे फूल देवा
किती भाग्यवान तुझ्या चरणापाशी मिळवी दुडू दुडू धावती रे वाट किती पाहू श्री गजानना दुडू दुडू धावत रे ये श्री गणा वाट किती पाहू श्री गजानना चंदनाच्या पातावरती बसविले तुझला घराचे मंदिर झाले आनंदी क्षणाला सासवतीचे फूल देवा किती भाग्यवान तुझ्या चरणापाशी मिळवी
काळी साया काळी आलो करती आरती आलो करती आरती शिव बालका जीवाच्या तुहारका घडती सारी श्वासा मालका नावले आणि गण या ठिकाणी झालेला आहे। रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आलेलं प्रेम पारितोषिक कैलासवासी सुरेश सातोटे यांच्या स्मरणार्थ शर्विरी आरवी तन्मय कौशिक याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तरी नाच मंडळ आम्ही ऋणी आहोत, आभारी आहोत, धन्यवाद। त्याचप्रमाणे समर्थ महेश जवळ यांच्याकडून 200 रुपये, श्री आदरणीय सन्माननीय रवींद्रजी मनके साहेब यांच्याकडून या कार्यक्रमाला 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। त्याचप्रमाणे रामचंद्र पुनाजीबाई यांच्याकडून 200, श्री वसंत लक्ष्मण मांडवकर शक्तीवाले पातगडे शाहीर तुम्हाला सुद्धा शाहिरी मुजरा यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे राजेश मांडवकर गाव कोदवली यांच्याकडून कैलासवासी सोनू सातोटे यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे। नाच मंडळी आम्ही त्यांचे ऋणी आहोत, आभारी आहोत, धन्यवाद। हॅलो, रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलो पारितोषिक असं आहे। चित्रकार दादा या ठिकाणी गेल्या वर्षी तर या रंगमंचावर आमचा कार्यक्रम झाला होता, त्यावेळेला सुद्धा यांनी आमच्या माझ्या वाडीवरती मला वाटतं या ठिकाणी चित्र रेखाटलं होतं। दादा खरंच मनापासून आभार मानतो। आणि आता सुद्धा त्यांनी या चित्रकार रवींद्र कुंभार यांच्याकडून अक्षय योगेश भेट तसेच डेकोरेटर केदार कुंभार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय। दादा पैसे परत झालेले आहे, तरी सुद्धा अजून गणेश भक्त लक्ष्मणजी मंचेकर यांच्या तर्फे 500 रुपये, रमेश जवळे 200 रुपये, रमेश जवळे 201, रत्नाकर रामाडे 201, संतोष धोंडूबाई 201, संदेश कुंभार 501 दादांच्या माध्यमातून पैसे परत झालेले आहे। तरीही आई जुगादी नृत्य कला पदक केवळ बाईकडे आम्ही तुमचे शतशः ऋणी आहोत, आभारी आहोत, धन्यवाद। त्याचप्रमाणे सुरांची साथ आहे म्हणून ओठावर गीत आहे, सुरांची साथ आहे म्हणून ओठांवर गीत आहे, भावनाची गुंफण आहे म्हणून प्रेमाची प्रीत आहे। दूर असून ही जवळ असणं हीच आपल्या मैत्रीची जीत आहे, दूर असून ही जवळ असणं आपल्या मैत्रीची जीत आहे। सुमितबाई योगेश खावडकर, सुयोग रांबाडे, तेजस रांबाडे, रोशन मुसाम, 5 पांडव यांच्याकडे शाहिरांनी जी गवळण या ठिकाणी गाले
माझ्या डोईवरी भरली गागर रे. बोलवा गायचं की नाही. काना रस्त्यावर नकोस रे. आता जेव्हाही राधा रस्त्याने चालायची काना त्यांच्या सवंगड्यांसोबत त्यांच्या खोड्या काढायच्या. म्हणजे शाहीर म्हणाले गवळणीमध्ये खोड काढू नकोस रे. खोड काना काय काढायचा ते सांगतो. विषय थोडक्यात येते की तुझा जो आंबाडा आहे आंबाडा भो म्हणतो आपण त्याला भो. तो भो आंबाडा वा विषय देत आहे. गवळणीची कटिंग विषयाला सोडून इकडं तिकडं ची बात नाही. गवळणीची कटिंग कशी येते बघा. तो तुझा पदर जो आहे तो झुरतोय आणि त्या पदरावरती या कानाच्या सवंगड्यांची नजर झाली. त्याच्यात त्यांचा जीव अडकलाय आणि म्हणून हा काना तुमची ओ राधाबाई म्हणून हा काना तुमची खोड काढतो. ही सुरुवात वा गवळणीची कटिंग देतो बघा कशी ती. पोचावरचा हलतोय पदर गाव. बोचावरचा भो म्हणजे आंबेडा. हा पोचावरचा हलतोय पदर ग हलतोय पदर ग हांडीवर झुरतोय जीव ग. तुझ्या हांडीवर ग हांडीवर वा अर्थ समजून घ्यायचाय. दुसऱ्या बारीमध्ये याय ठाकूर माकूर आहे ना का बाईना. हा नंतर म्हणतात बाजी मारून जाणार. बाजी आईजीच्या जीवावर बाईजी उदार. आई नाही आईजीच्या जीवावर बाईजी उदार. बुवा बाजी मारायला बाजीवर पाहिजे बाजीवर. हा पोचावरचा हलतोय पदर ग हांडीवर झुरतोय जीव ग. हांडीवरती या राधेच्या हांडीवरती त्या पदरावरती या कानाचा जीव झुरतो. काना तिच्या प्रेमात पडतो. म्हणून हा काना या रस्त्यामध्ये या गोपिकांना आणि या राधेला छेडतो म्हणून म्हणायचं की बघा. पोचावरचा हलतोय पदर ग हांडीवर झुरतो या जीव ग. तरी नंतर म्हणतात काय येते दादा बघू जरा बोल साधं बरं. हा आता हातात घ्यायचं. हा काय ग्रंथ पोती हातात मध्ये धरायचं. ते पूर्ण वाक्यात बोला ना. पूर्ण वाक्यात बोललं पाहिजे की नाही. हा हातात तुम्ही नाही आम्ही नाही धरायचं. हातात तुम्ही धरायचं. कारण मित्रांनो हा भेद शक्ती दुर्याचा मांडत असताना आजचा पुरुष मी आहे आणि ही माझी बायको. 2 तासासाठी का होईना ही आज माझी बायको हातात देणार आणि माझा किती वेळा हातात धरला ना. विषय मी काहीतरी बोलणार नाही. विषय आता ही राधा बाजाराला जाते. रस्त्यामध्ये पोरं गेले नसतात. काना आणि त्यांची सवंगडी खेळत असताना हा विटी दांडूचा जो दांडू आहे तो खेळू नको भावा खेळू नको. आम्हाला बाजाराला जाऊ दे. आमचा रस्ता सोड. तेव्हा तो दांडू किती वेळा हातात धरला. होय विघ्नेश बुवा माझ्या विषयाला अनुसरून यायचं आणि मी ठरवून आलो नाही बुवा. तुम्ही हातात घ्या आता देतो ते घ्या. हा गवळणी बाबा मी काही ठरवून नाही आलो की बाबा विघ्नेश बुवांना आज हे द्यायचं ते द्यायचं. अजिबात नाही. प्रेमाने देणं हा काश्मीरचे बाईक बुवाचे. गेल्या वर्षी जरा रंगमंचावरती कार्यक्रम केला. डबल मिनिंग मी बुवा गात नाही. त्यामुळं आज कार्यक्रम तुमचा नेमका पहिलाच आहे म्हणून सांगतोय प्रेमाने जेवढं देतोय ते प्रेमाने घ्या.
बाईक मुलांना आजच कार्यक्रम करत नाही भले मी 4-5 वर्ष काही कारणास्तव कार्यक्रम बंद होता जेव्हा नोकरीच्या शोधा होतात ना बुवाना शालेय जीवनापासून बाईकवर कार्यक्रम करतो हे सांगण्याचं नाही पण सांगतो हा तेव्हापासून कार्य करतो ना आज तुमची ना आमची गाठाभेट पहिलीच आहे म्हणून आज जेवढं प्रेमाने देतोय हो बुवा आहेत काय हा हो बुवा प्रेमाने देतोय प्रेमाने घ्यायचं गवळणीला सुरुवात करतोय म्हणायचंय काय बघा वर्म आणि गवळणीच्या माझ्या मागून यायचं झालं प्रेमाचा आशय आहे प्रेमाचा विषय आहे जो विषय मी माझ्या गवळणीतून मांडतोय आणि खरोखरच बुवा वाचक गुरूंचे वाचक शिष्य तुमच्या गुरुवर्यांना सुद्धा माझा शाहीर मुजरा जो विषय मी माझ्या गवळणीतून देतोय प्रेमच आहे काही त्याच्यात गैरसमज घेण्याचा विषय नाही आहे बुवा प्रेमाचा विषय देतोय प्रेमाने घ्यायचा आणि मागून यायचं झालं तर माझ्या विषयाला नसूनच यायचं ठाकूर माकूर इकडं आणि तिकडे झालं बुवा तर डबल मिनिंग फाडून टाकणार आपण सांगून ठेवू आपलं बोलणं रोखतोय इकडं त्यामुळे प्रेमाने देतोय प्रेमाने घ्या हा हा तुझ्यासाठी घनश्याम ही गोपिकांचा लाडला मी तुझ्यासाठी घनश्याम अन माया ममतेचा लढा जिते तो गोकुळ माझा का कुंजवनात खेळलेल्या रास क्रीडेचा एक भाग्य अन चंद्र सूर्य असतील प्रेमाचं राधे आपल्या हो सात जन्म साथ तुझी मला तू देशील सांगना राधा होती प्रेम वेडी मित्रांनो राधा आणि कृष्णाचं जे प्रेमाचं नातं आहे ते अतूट आहे म्हणून हा विषय शाहिरांसाठी आज खास मागून झालं यायचं झालं तर हा विषय मला द्यायचा राधा होती प्रेम वेडी प्रेम वेडा कान्हा राधा होती प्रेम वेडी प्रेम वेडा कान्हा तुझ्यासाठी केले त्याग रुचल्यात यातना करी गराने जाणील्या भावना
साथ तुझी मला तू देशील कसा राधा होती प्रेम वेडा राधा होती प्रेम वेडा तुझ्यासाठी गेलं जग उचलत यात्रा श्वासात वासना
झालेले आहे. आता राहिला विषय बुवांच्या प्रश्नाचा. बुवांचा प्रश्न शाहिरांनी तुम्हाला सांगितलंच असेल, परंतु तुमच्या माहिती आणि शाहिरांचा प्रश्न या ठिकाणी वाचून होतो बघा. एका दाम्पत्याने पुत्रप्राप्तीसाठी त्रेता ते द्वापार युग संपेपर्यंत तपश्चर्या केली. त्या दाम्पत्याचे नाव काय? उत्तर ग्रंथाद्वारे अपेक्षित. इथं अडकलं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे मित्रांनो, खोटं बोलणार नाही. शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे, परंतु ठाम पुरावा नसल्या कारणानं ते प्रश्न मी या रंगमंचावरती फोडणार नाही. आणि ज्या वेळेस, कारण का शाहिरांची टीप आहे की ग्रंथ आधारे अपेक्षित, ज्या वेळेला तो ग्रंथ माझ्या हाताला लागला बुवा, तर ठामपणे छातीला बोट लावून सांगतोय बुवा, पुरावा समोर ठेवून उत्तर बोलणार. ठाकूर मागूर रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणं किंवा दिशाभूल करण्यासाठी काहीतरी उत्तर देणार नाही. कारण गेल्या वर्षी सुद्धा मी या रंगमंचावर एक प्रश्न बोललेला आहे एका शाहिराचा, असं त्यांनी मान्य करून घेतला नाही. त्यामुळं तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे, तुमच्या अपेक्षेनुसार माझ्याकडे ते उत्तर नाही. त्यामुळे मी काय हे खोटं देणार नाही. असू द्या, शाहिरांना आमचा प्रश्न दिलेला आहे. आणि तुमच्या माहितीसाठी मित्रांनो तो प्रश्न पुन्हा एकदा वाचून दाखवतोय. आमचा प्रश्न शाहिरांना असा आहे की कोणताही जप तप उपाय न करता आकाशातून रत्नांचा पाऊस पडला. बघ प्रकट नव्हता शेतीत धान्य पेरले असा तो एक वीर होऊन गेला. त्या धुरंधराचे नाव काय? शास्त्राद्वारे अपेक्षित उत्तर आहे बुवा. जमलं तर द्या, नाहीतर सोडून द्या. असू द्या, प्रश्न पदाकडे वळूया बुवा. शास्त्र पुराण म्हणजे आपल्या पोती हातात घ्या. आता आमचं पण हातात घ्या बुवा, बघा जमतोय का घ्यायला. शास्त्र पुराण वाचणे शास्त्र पुराण गुरूंचे घे वरदान. वाचणे शास्त्र पुराण गुरूंचे घे वरदान. तूच रे तुझा रखवा सोडिला तुझ्यावर सवार. तूच रे तुझा रखवा सोडिला तुझ्यावर सवार.
सांगा कसे जगवी शाहिराचा हे दुनियाची जाण शाहिराचा मन हे दुनियाची जाण होता असा का सोडीला तुझा रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आलो मार्गदर्शकच आहे जगन्नाथ ठाकूरबाई सखारामबाई चंद्रकांतबाई आणि परिवार 500 रुपये त्याचप्रमाणे सूर्यकांत सोनूबाई 500 रुपये बारीला मला शेवट करताना एकदम मजा आली पाहिजे दुसऱ्या बारीसाठी तुम्हाला बुवा कचकच शुभेच्छा दुसरी बारी एकदम दणक्यात झाली पाहिजे एवढं बोलतो आणि माझी प्रथम पिढीला इथे पूर्ण विराम देतोय धन्यवाद